नमस्कार मित्रांनो, स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करत असताना आपणास या स्वरूपाचे प्रश्न परीक्षेला आलेले आपल्याला पाहायला मिळतील. आता या स्वरूपाचे प्रश्न काय आहेत पाहूया. एका परीक्षेत 60% मुले गणितात, 70% मुले इंग्रजीत पास झाली असतील तर ह्या चार पैकी एक कोणता तरी क्वेश्चन तुम्हाला या ठिकाणी विचारला जाऊ शकतो. कमीत कमी किती टक्के मुले दोन्ही विषयात पास होतील, जास्तीत जास्त किती टक्के मुले दोन्ही विषयात पास होतील, कमीत कमी किती टक्के मुले दोन्ही विषयात नापास होतील, किंवा जास्तीत जास्त किती टक्के मुले दोन्ही विषयात नापास होतील. आता एकंदरीत तीन प्रकारचे प्रश्न, या स्वरूपातील तीन प्रकारचे प्रश्न आपण पाहणार आहोत. त्यातील हा पहिला प्रकार आपण या ठिकाणी घेतलेला आहे. तर आता पहिल्या प्रकारामध्ये नेमकं आहे काय, तर दोन विषयांची टक्केवारी दिलेली आहे. गणितात किती टक्के आणि इंग्रजीत किती टक्के मुले पास झालेली आहेत, हा भाग दिलेला आहे. तिसरी कशाचीही टक्केवारी दिलेली नाही आणि यावरून हे चार पैकी एक कुठला तरी क्वेश्चन आपल्याला विचारला जाऊ शकतो. तर याच्यामध्ये काय आहे, कमीत कमी आणि जास्तीत जास्त हा शब्द प्रयोग यात केलेला आहे. आता या प्रकारच्या प्रश्नाची उत्तरं कशी द्यायची हे आपणास अतिशय शॉर्ट मध्ये आपल्याला उत्तरं सहजतेची काढता येतात. मी ती उत्तर कशी शॉर्ट मध्ये काढायची हेही सांगणार आहे आणि ती कशी काढली आहेत हेही सांगणार आहे. तर पाहूया. आता पहा, 60% मुलं, एकूण परीक्षेला बसलेली मुलं आहेत ती 100 आणि त्यातील 60% मुलं ही तुमची गणितात पास झालेली आहेत आणि 70% मुले ही इंग्रजीत. आता आपणास कमीत कमी किती टक्के मुलं दोन्ही विषयात पास होतील, कमीत कमी मुलं पास करायचे दोन्ही विषयात, तर इकडचे 40% अगोदर ह्या गणिताने कव्हर करून घ्या, इकडून इंग्रजीतून कव्हर करायचे आणि 30% मुलं ओव्हरलॅप या ठिकाणी होतील. म्हणजे कमीत कमी 30% मुलांना पास करावंच लागेल दोन्ही विषयात. तर हे 30% तुम्ही आकृती न काढता सुद्धा कसं काढायचं, तर दोन्ही टक्केवारींची बेरीज करा आणि ही टक्केवारी, ही बेरीज 100 पेक्षा कितीने जास्त आहे एवढं फक्त कॅल्क्युलेट केलं की डायरेक्ट आपणास उत्तर याचं मिळून जातं. लक्षात आले? तर ही आकृती काढायची गरज नाही. या दोन्ही टक्केवारींची बेरीज करा आणि त्या 100च्या वर आलेली बेरीज आहे ते त्याचं उत्तर आहे. हे झालं पहिल्या प्रश्नाचं उत्तर. आता आपण दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर बघूया काय करता येईल. तर प्रश्न दुसरा काय आहे, जास्तीत जास्त किती टक्के मुले दोन्ही विषयात पास होतील. आता ही 100 मुलं आहेत आणि 60% मुलं ही आपली गणितात पास झालेली आहेत. आता जास्तीत जास्त मुलांना पास करायचंय दोन्ही विषयात. जी मुलं गणितात पास झालेली आहेत त्यांनाच इंग्लिश मध्ये पास करून आपणास 10% ही वरची एक्स्ट्रा, 60% गणितात पास झालेली ओव्हरलॅप करून 10% वरती इंग्लिशची वर 10% होतील. म्हणजे जास्तीत जास्त आपणास 60% मुलांना दोन्ही विषयात पास करता येऊ शकते. आता हे उत्तर कसं काढायचं, तर याच्यामध्ये उत्तर काढायचं असेल तर ह्या दोन्ही टक्केवारी मधील जे कमी टक्के आहेत हे त्याचं उत्तर असतं. त्याच्यामध्ये काही कॅल्क्युलेशन करायची गरज नाही. जास्तीत जास्त किती टक्के मुलं पास, हे बी पास आहे, हे दोन्ही पण पासच आहे. त्यामुळं तुम्हाला जास्तीत जास्त टक्केवारी पासिंगची काढायची असेल तर यातील कमी जे टक्के आहे ते त्याचं उत्तर असतं. आता हे झालं दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर. आता तिसरा प्रश्न आपण या ठिकाणी सोडूया. कमीत कमी किती टक्के मुले दोन्ही विषयात नापास होतील. आता ही 100 मुलं, त्यातील 60% मुलं ही गणितात पास झालेली आहेत आणि 70% मुलं ही इंग्रजीत पास झाले. आपणास कमीत कमी मुलं नापास, कमीत कमी मुलं नापास करायचे. तर ही जे 40 नापास झाले यांना पहिल्यांदा इंग्रजी मधून पास करून घ्यायचं आणि या ठिकाणी ओव्हरलॅप काय होईल, म्हणजे जी मुलं इंग्रजी गणितात पास झालेली आहेत आणि इकडून राहिलेली नापास झालेली मुलं इकडून आपण इंग्रजीतून पास, हा जर ओव्हरलॅप जर झालं तर एकही मुलगा शिल्लक राहत नाही. म्हणजे या ठिकाणी याचं जर तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर काढायचं असेल तर आपणास या दोन्ही टक्केवारींची बेरीज करावी लागेल आणि ही जर टक्केवारी 100च्या पुढे गेली
तर 0% उत्तर लिहायचं. 0%. 0% मुलं कमीत कमी 0% मुलं म्हणजे एकही मुलगा आपणास दोन्ही विषयात नापास नाही करायचं म्हटलं तरी शक्य आहे. आणि हे 0% उत्तर आहे याचं. तिसरा प्रश्नाच्या नंतर आपण चौथ्या प्रश्नाकडे वळूया. जास्तीत जास्त किती टक्के मुले आपणास दोन्ही विषयात नापास? 60% मुलं ही गणितात पास, ही झाली 40% गणितात नापास. आता मुलं जास्तीत जास्त नापास करायची आहेत आपल्याला. जी मुलं पास झालेली आहेत गणितात तीच मुलं इंग्लिश मधून पास करून आपणास 70% नेता येतील आणि वरती 30% शिल्लक राहील. ही मुले तुम्हाला दोन्ही विषयात नापास झालेली दिसतील. तर याचं उत्तर कसं काढायचं? तर 100 मायनस यातील जे टक्के जास्त आहेत ते वजा करा. डायरेक्ट 30% हे त्याचं उत्तर आहे. मित्रांनो, तुम्ही या गणिताचा नीट व्यवस्थित अभ्यास करा. विदाउट डायग्राम काढताना आपल्याला डायरेक्ट उत्तर देता येणं शक्य आहे. हा झाला प्रकार 1. आता आपण प्रकार बी आणि सी याच्याकडे जाणार आहोत. तर मित्रांनो, हा सेकंड प्रकार या ठिकाणी आपण अभ्यास करूया. आता या प्रकारामध्ये बघा, एका परीक्षेत 50% मुले गणितात, 60% मुले इंग्रजीत पास झाली आणि 40% मुले दोन्ही विषयात पास झाली असतील तर, आता परीक्षेला 2000 विद्यार्थी बसले असतील तर दोन्ही विषयात नापास होणाऱ्या मुलांची टक्केवारी आणि फक्त गणितात पास होणाऱ्या मुलांची टक्केवारी आणि फक्त इंग्रजीत पास होणाऱ्या मुलांची टक्केवारी, या 3 पैकी एक कुठला तरी क्वेश्चन आपल्याला विचारला जाईल. आता हा सेकंड किंवा बी प्रकारामध्ये काय आहे? 50% मुले गणितात पास, 60% इंग्रजीत पास आणि 40% दोन्ही विषयात पास, ह्या अशा 3 टक्केवारी दिलेली आहेत. पूर्वीच्या गणितात 2 टक्केवारी दिल्या होत्या, या गणितात 3 टक्केवारी दिलेल्या आहेत. आता आणि एकूण मुलं किती परीक्षेला बसलेली आहेत हा आकडा दिलेला आहे. तुर्तास हा आकडा थोडासा आपण बाजूला ठेवूया, टक्केवारीचा विचार करूया आणि उत्तर कशी काढायची ते पाहूया. पहिल्यांदा टक्केवारीच्या व्हॅल्यू काढून घेऊया. सर्वप्रथम अशा प्रकारचं जर गणित आलं तर चौकोन काढून घेऊया आणि हा चौकोन म्हणजे परीक्षेला बसलेले मुलं 100, हा चौकोन पूर्ण विद्यार्थी परीक्षेला बसलेले आहेत आणि यातील 50% मुलं इथून अलीकडची मुलं ही गणितात पास, गणित विषयात पास आणि 60% मुलं ही इंग्रजीत पास. ही टोटल आहेत, त्यातील ही 60% इथून खालची मुलं ही 60% मुलं इंग्रजीमध्ये पास, इंग्रजीत पास आहेत. खालची इंग्रजीत पास आणि ही गणितात पास. आता मला सांगा, हा ब्लॉक म्हणजे दोन्ही पास तयार होतो, दोन्ही पास, आणि या ब्लॉक मध्ये गणित पास बी येत नाही आणि इंग्रजी पास येत नाही. हा दोन्ही नापासचा ब्लॉक तयार होतो. आता आपणास गणित पास हा इथून अलीकडे मिळाला, इंग्रजी पास इथं मिळाला. दोन्ही पासची टक्केवारी तुम्हाला 40%, या ब्लॉकची किंमत 40 दिलेली आहे, टक्केवारी दिलेली आहे. आता ही 40 दिलेली असेल तर हा ब्लॉक इथून 50 आहे, या दोघांची मिळून इथं 50 लिहिलेली आहे, तर हा 10 ब्लॉकची किंमत तयार होते आणि या दोन्ही ब्लॉकची मिळून 60 लिहिलेली असल्या कारणामुळे हा जर 40 असेल तर हा ब्लॉक 20 तयार होतो आणि 1 2 3 या तिघांची बेरीज केल्यानंतर 40 2 60 आणि 70 आणि पूर्ण ब्लॉक हा 100 आहे. 70 त्यातून गेल्यानंतर हा 30 तयार होतो. यावरून आपणास सर्व टक्केवारी लिहिता येतात. दोन्ही विषयात नापास, दोन्ही नापास मुलांची टक्केवारी आहे 30%. आता गणितात किती पास, इंग्रजीत किती पास टक्केवारी दिलेली आहे? या ठिकाणी फक्त गणितात पास आहेत 50%, परंतु फक्त गणित 10% मुलं आहेत. ही 40% दोन्हीत पास आहेत. फक्त गणित विषयात पास होणाऱ्या मुलांची टक्केवारी जर काढायची असेल तर आपणास 10% उत्तर हे द्यायचं लिहिणं आवश्यक आहे. आणि फक्त इंग्रजी पास,
इंग्रजी पास 60% आहे, परंतु फक्त इंग्लिश विषय पास होणारी मुलं आहेत ती 20% आहेत. ही 40% गणितात सुद्धा पास झालेली आहेत. फक्त इंग्रजी म्हणलं तर आपणास 20% हे उत्तर लिहिणं आवश्यक आहे. एवढ्या 4 ब्लॉकच्या किमती काढल्यानंतर आपणास कोणत्याही प्रश्नाचं या प्रकारातल्या उत्तर देता येणं शक्य आहे. आता हा झाला टक्केवारीचा विषय, परंतु एकूण मुलं परीक्षेला किती बसलेली आहेत? एकूण मुलं टक्केवारी जर विचार केला तर 100% मुलं ह्या परीक्षेला बसलेली आहेत. ही टक्केवारी 100ची आहे. आता प्रत्यक्षातल्या व्हॅल्यू जर काढायचे असतील, परीक्षेला 2000 मुलं बसलेली आहेत. एकूण मुलं आहेत 100%, ही आहे 2000. आता तुम्हाला ही व्हॅल्यू विचारू द्या, ही व्हॅल्यू विचारू द्या, नंतर ही व्हॅल्यू विचारू द्या. कोणतीही व्हॅल्यू विचारली प्रत्यक्षातील 2000 मुलं जर परीक्षेला बसते असतील तर दोन्ही विषयात नापास होणारी मुलं किती? टक्केवारी नाही, फक्त गणितात पास होणारी मुलं किती किंवा फक्त इंग्रजीत पास होणारी मुलं किती, हा जर प्रश्न विचारला असेल तर तुम्हाला आता कोणत्याही प्रश्नाचं उत्तर देता येणं शक्य आहे. आता आपण दोन्ही नापास मुलं किती होतात ते पाहूया. तर आपल्याला या ठिकाणी x मानूया. तर x/30 बरोबर हे भागिले हे केलं तर हे भागिले हे करायचं, 2000 भागिले 100. तर याची किंमत काढायची असल्यामुळे या दोघांना घेतलं सोबत आणि खालच्या 3 पैकी ज्याच्यातल्या दोन्ही किमती माहिती आहेत ती पेअर आपण त्याला सोबत बरोबर म्हणून घ्यायची. ह्याच्यातल्या दोन्ही किमती माहिती आहेत म्हणून ही पेअर निवडलेली आहे. जर याच्यातल्या किंवा याच्यातल्या माहिती असेल तर ती पेअर घेतली असते. आपण सॉल्व्ह करायचंय, इझिली आपणास उत्तर याचं मिळून जाईल. x बरोबर आता काय उत्तर येईल बघा, 2000 गुणिले 30 भागिले 100 कट बरोबर 3 दुनी 6 1 2. तर 600 मुलं ही दोन्ही विषयात नापास. यावरून आपण फक्त गणितात किती पास होतील या ठिकाणी x लिहा, x भागिले 10 आणि 2000 भागिले 100 याचंही उत्तर काढू शकतो. आणि 20%चं उत्तर काढायचं असेल आपणास तर तुम्हाला या ठिकाणी x लिहावं लागेल, x/20 2000/100. अशा प्रकारे कोणत्याही प्रश्नाचं उत्तर आपणास सहज देता येणं शक्य आहे. हा झाला दुसरा प्रकार. आता आपण तिसऱ्या प्रकाराकडे जाणार आहोत. आता पाहूया हा तिसरा प्रकार. यामध्ये पहा, एका परीक्षेत 70% मुले गणितात, 80% मुले इंग्रजीत पास झाली आणि 10% मुले दोन्ही विषयात नापास झाली असतील तर 1200 मुले दोन्ही विषयात पास झाली असतील तर किती टक्के मुले दोन्ही विषयात पास झाले असतील, किंवा किती टक्के मुलं फक्त गणितात पास झाले असतील, किंवा किती टक्के मुले फक्त इंग्रजीत पास झाली असतील. या 3 पैकी एक कुठला तरी क्वेश्चन याला विचारला जाऊ शकतो. आता तिसऱ्या प्रकारामध्ये नेमका फरक काय आहे पहा. तर दोन विषयातली पासिंगची टक्केवारी दिली आहे. गणितात 70% पास, इंग्रजीत 80% पास, आणि तिसरी टक्केवारी आहे ती दोन्ही नापासची टक्केवारी, नापासची. यापूर्वीच्या याच्यामध्ये तिसरी टक्केवारी ही पासिंगचीच होती. यामध्ये दोन्ही पासची टक्केवारी दिली आहे आणि नापासची टक्केवारी तिसरी दिलेली आहे, दोन्ही नापासची टक्केवारी. तर हा तिसरा प्रकार आहे. आता हा प्रश्न सोडवायचा असेल तर कशा प्रकारे सोडवायचा पाहूया. इझिली आपण हे कॅल्क्युलेशन करू शकतो. कोणत्याही प्रकारचं आपल्याला जास्त कॅल्क्युलेशन करण्याची गरज नाही. ही एकूण परीक्षेला बसलेली 100 मुलं, 100% मुलं बसलेली आहेत परीक्षेला. यातील 70% मुले गणितात, 70% इथून अलीकडची 70% मुलं ही गणितात पास. त्यानंतर 80% मुलं इंग्रजीत, इथून खाली 80% मुलं ही इंग्रजीत पास. आता ऑब्विसली हे इंग्रजी पास, गणित पास, हे दोन्ही पास तयार होत आहे, दोन्ही पास. आणि ऑब्विसली हे दोन्ही नापास तयार होतो, कारण एकही पासिंग तिकडे जात नाही. ही इंग्रजी पासिंग इकडं, गणित पासिंग इकडं, दोन्ही नापास या ठिकाणी टक्केवारी आहे. आता या चारही ब्लॉकच्या किमती आपल्याला काढायच्या आहेत. आता 2 टक्केवारी दिली, तिसरी टक्केवारी 10% मुलं दोन्ही नापास, दोन्ही नापासचा ब्लॉक हा 10% तुम्हाला या ठिकाणी दिलेला आहे.
आता हे तिन्ही ब्लॉक कसे काढायचे पहा. ही जी 70 टक्केवारी आहे हे दोन्ही इथून इथं अलीकडची टक्केवारी म्हणजे ह्या दोन्ही ब्लॉकची मिळून 70 आहे. हे दोन्ही मिळून 70 आणि हे तिसरा 80 झाले. हे तिन्ही मिळून 80 झाले. जर हे तिन्ही मिळून 80 असतील तर ऑब्विसली हे 20 असणार आहे, कारण एकूण 100 आहे. लक्षात आलं असेल. किंवा उलट मार्गाने जाऊ शकता तुम्ही. हे दोन्ही मिळून 80 आहे या ठिकाणी आणि हे तिसरं त्यात मिळवलं की 90 होईल. मग हे तिन्ही मिळून जर 90 होत असेल तर हे 10 होईल की नाही. 100% अगदी हे 10 होईल. हे किंमत काढा किंवा ही किंमत काढा. दोन्हीपैकी एक कोणतीही किंमत काढा. या मार्गाने काढा किंवा या मार्गाने काढा. कोणतीही किंवा ही एकदा किंमत काढली की बाकी दोन्ही ब्लॉकच्या किमती आपल्याला सहज मिळतात. आता ह्या दोघांची मिळून 80 आहे या ठिकाणी. ऑब्विसली हे 20 त्यातून गेल्यानंतर इथं 60 राहील. या दोघांची मिळून 70 आहे. हे 60 गेल्यानंतर हे 10 राहील. तर मित्रांनो तुम्हाला ह्या चारही ब्लॉकच्या किमती जर व्यवस्थित काढता आल्या तर पुढचा प्रश्न अजिबात अवघड नाहीये. आता पहा, किती टक्के मुले दोन्ही पास 60%. 60% उत्तर आहे त्याचं. त्यानंतर किती टक्के मुलं फक्त गणितात पास. हे गणितची 70 टक्केवारी आहे आणि यातील हे 60% इंग्रजी पास झालेले आहेत. फक्त 10% फक्त गणितात पास आहेत, फक्त गणित विषयात. आणि फक्त इंग्रजी पास. इंग्रजी पासिंग हे आहे. त्यातील हे 80% असेल तर हे 60 असेल तर फक्त इंग्रजी 20% आहे. 20%. आता आपणास ही टक्केवारी जर समजलेली असेल तर प्रत्यक्षात मुलं किती परीक्षेला बसली किंवा कोणत्या विषयात किती मुलं पास झाली हे काढणं बिलकुल अवघड नाही. एकूण त्या ठिकाणी आकडा लिहा आणि एकूणची टक्केवारी ही 100 असते. 100. आता 1, 2, 3, 4 पैकी कोणती प्रत्यक्षात व्हॅल्यू दिलेली आहे पहा. 1200 मुले दोन्ही पासच व्हॅल्यू दिलेली आहे या ठिकाणी आपणास 1200. आता याचा उपयोग नाही आपल्याला, पुसून टाकतो मी. 1200 मुलं या ठिकाणी लिहिलेली आहेत. आता काय विचारलेलं आहे तुम्हाला, कोणती व्हॅल्यू विचारू द्या. तुम्हाला ही व्हॅल्यू दिलेली आहे. ही व्हॅल्यू जर काढायची असेल तर या ठिकाणी x माना. ही व्हॅल्यू प्रत्यक्षात काढायची असेल तर इथे x माना आणि x आता या ठिकाणी y लिहूया. x ची किंमत काढायची असेल तर x/10 बरोबर 1200/60. हे कॅल्क्युलेशन केले की आपणास इझिली उत्तर मिळून जाईल. x बरोबर 1200 गुणिले 10 भागिले 60. तर 200 उत्तर आपल्याला या ठिकाणी आलेलं आहे. आणि दुसरं आहे, जर आपणास फक्त इंग्रजी पास हे जर काढायचं असेल तर तुम्ही y भागिले 20 बरोबर 1200 भागिले 60. y इज इक्वल टू 1200 गुणिले 20 भागिले 60. 400. अशा प्रकारे तुम्हाला कोणत्याही गणितात पास, इंग्रजी पास किंवा कोणत्याही विषयातल्या एका विषयाची पासिंग किंवा फक्त इंग्रजी फक्त गणित असा कुठलाही प्रश्न विचारला, कितीही कॉम्प्लिकेटेड, फक्त हे चौकोनातील किमती ब्लॉकच्या किमती जर आपल्याला व्यवस्थित काढता येत असतील तर आपण कितीही अवघड गणित असेल तर इझिली सॉल्व्ह करू शकतो. मित्रांनो, हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर जरूर तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि याही पेक्षा आणखीन जबरदस्त इंटरेस्टिंग व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत जय हिंद.